शिक्षक उमेदवारांना आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून टॅटचा कट ऑफ काढण्याचा एक फॉर्म्युला देत आहे. आणि या फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपले जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत ते स्वतः सुद्धा त्यांचा कट ऑफ काढू शकतात. आता हा कट ऑफ काढण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे ते सुद्धा मी आता यानंतर एक पेज शेअर करतो आणि त्या पेजवर फॉर्म्युला त्याच्यानंतर जात प्रवर्गानुसार किती जागा येतात त्या जागा सुद्धा त्याच्यावर शेअर करतो आणि त्या प्रवर्गाचा कट ऑफ कसा काढायचा म्हणजे तुम्ही ज्या प्रवर्गामध्ये आहात त्या प्रवर्गाचा कट ऑफ सुद्धा तुम्हाला काढता येते आणि त्याच्यावरनं तुम्हाला समजू शकते की आपलं जे सिलेक्शन आहे म्हणजे शिक्षक पदी आपली निवड होते की होत नाही. परंतु त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. या व्हिडिओमधली प्रत्येक बाब तुम्हाला समजून घ्यावी लागणार आहे. कारण शेवटी जेव्हा आपण कट ऑफ काढतो तेव्हा तो संबंध मॅथमॅटिक्स सोबत येते म्हणजे गणितासोबत त्याचा संबंध येतो. त्यामुळे आपण जे सर्व शिक्षक उमेदवार आहेत त्यांना 10वी पर्यंत गणित प्रश्नच नाही होतच आणि आता कॅल्क्युलेटरही आहे कॅल्क्युलेटर वरून सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. फॉर्म्युला फार काही असा कठीण नाही, सिंपल फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्याचा उपयोग प्रत्येक शिक्षक उमेदवारांनी करावा आणि त्यांचा जो संवर्ग आहे त्यांचा जात प्रवर्ग आहे त्या प्रवर्गाचा कट ऑफ काय राहील ते त्यांना ठरवता येते. तर त्यासाठी आपल्याला ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ते म्हणजे आपल्याला एकूण सेल्फ सर्टिफिकेशन केलेले उमेदवार किती आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे आणि त्याच्यानंतर अंदाजे जे काही रिक्त जागांची संख्या आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या दोन गोष्टी जर आपल्याला माहित असतील तर आपण आपला कट ऑफ प्रवर्गानुसार मित्र हो काढू शकतो. मी याच्या अगोदर सुद्धा तो काढून दिलेला आहे. पण बरेचसे जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी कमेंटच्या माध्यमातून कारण मी तो ऍव्हरेज मध्ये काढला होता की तुम्ही सर याच्यातून ईडब्ल्यूएस सोडलं ओबीसी मी काय केलं तो ओबीसी 19% होतं पण मी 19% आणि 10% त्याच्यामध्ये एससी बीसी ऍड केलं होतं असं ते 29% होते पण मी त्याला 27% यासाठी घेतलं होतं की 2%चा त्याच्यामध्ये एरर येतो. म्हणजे काही गोष्टी कशा असतात की ह्या असा म्हणजे ठोकळ मानाने काढायच्या असतात परंतु नियर अबाउट त्या जवळ करेक्ट असतात असं आपण त्याला म्हणतोय. तर आता आपण एकदम परफेक्ट काढू प्रत्येक प्रवर्गाचा आपल्याला तिथं म्हणजे उल्लेख करायचा आहे आणि त्या प्रवर्गाला किती सीट्स येणार आहेत ते सुद्धा आपल्याला तिथं कॅल्क्युलेट करायचं आहे आणि त्यानंतर त्या प्रवर्गाचा कट ऑफ काय राहणार आहे त्याचा फॉर्म्युला सुद्धा बघायचा आहे. तर आता फार काही आपला वेळ घेत नाही आहे. इथं एक स्क्रीन मी शेअर करतो. त्या स्क्रीनवर हा फॉर्म्युला मी इथं दिलेला आहे तो फॉर्म्युला सुद्धा आपल्याला बघायचा आहे आणि त्याचे कॅल्क्युलेशन सुद्धा मी इथं दिलेले आहेत. बघा हे पेज मी इथं शेअर केलेलं आहे आणि या पेजवर मी एकूण जागांची संख्या जी कन्सिडर केलेली आहे तुम्हाला असं दिसेल की एकूण जागा आपण 13,000 जागा घेतलेल्या आहेत. आपल्याला असं गृहीत धरायचंय की ही आता जे शिक्षक भरती होणार आहे या जागेमध्ये जवळपास 13,000 जागा निघणार आहेत. यापेक्षा जास्तच निघतील असं माझं वैयक्तिक मत आहे. पण तरी आपण कमीत कमी 13,000 जागा पकडल्या आणि ह्या 13,000 जागा आपण गृहीत धरल्यानंतर त्याचं आपण कॅटेगरीनुसार याचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे मी तुम्हाला. तर याच्यामध्ये एससी बीसी 10% आहे त्यांना 1,300 जागा येतील. त्याच्यानंतर ओबीसी 19% आहे तर आता परफेक्ट घेतो. याच्या अगोदर जे आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी थोडस कमेंट्स मध्ये मला तिथं लिहिलं होतं की सर हे तुम्ही 29% 27% कसं घेतलं ओबीसी. वास्तविक 27% हे ओबीसीचं राजकीय आरक्षण आहे आणि 19% हे शैक्षणिक आरक्षण आहे. हे सुद्धा आपण इथं आपण बघायला पाहिजेत.
तर ठीक आहे, ओबीसी आपण 19% घेतलं, 2470 त्यांना जागा येतात. एससी ला 13% जर घेतलं आपण तर 1690 जागा येतील. 13,000 पैकी 1690. शेड्यूल ट्राईबला आपण 7% घेतलं तर त्यांच्या हिशावर 910 जागा येणार आहेत. व्हीजेए 3% घेतलं 390 जागा त्यांच्या हिशावर जातील. एनटीबी 2.5% घेतलं त्यांच्या हिशावर 325 जागा जातील. एनटीसी 3.5% 455 जागा जाणार आहेत. एनटीडी 2% आहे, 260 जागा जातील. एसबीसी 2% आहे, 260 जागा जातील. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस 10% आहे आणि यांच्या ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी दोघांना सारख्याच आहेत, 1300 जागा जाणार आहेत. आता आपण जर टोटल ह्या जर रिझर्वेशन मधल्या जागा जर आपण काढल्या तर त्या टोटल जागांची संख्या होते 9360. किती होते? 9360. आणि 9360 हे जर आपण 13,000 मधून जर वजा केलं तर राहिलेल्या ज्या जागा येतात त्या मित्र हो ओपन कॉम्पिटिशनच्या जागा येतात. ओपन कॉम्पिटिशन, ओपनचं रिझर्वेशन नाही, हा शब्द मित्र हो चुकीचा आहे. ओपन कॉम्पिटिशन, ओपन कॉम्पिटिशन मध्ये सर्व जातीचे शिक्षक उमेदवार येतात. त्यांची निवड ओपन कॉम्पिटिशन मध्ये फक्त गुणवत्तेनुसार होते, टॅटच्या गुणवत्तेनुसार होते. मग आपण उरलेल्या जागा म्हणजे ओपन कॉम्पिटिशनच्या जागा खाली लिहिलेल्या आहे मी. इथं ओपन कॉम्पिटिशनच्या जागा आपण काढल्या, 13,000 जागा आहे एकूण. त्याच्यामधून ह्या ज्या रिझर्व्ह जागा आपण दिलेल्या आहेत, एससी बीसी ला दिलेल्या आहेत, त्याच्यानंतर ओबीसी ला, एससी एसटी बीजेला ज्या काही दिलेल्या जागा आहेत आपण त्याचे मी टोटल केली, ती येते 9360 जागांची ते टोटल येते. आणि याचं मायनस जर आपण केलं तर 3640 जागा, त्याला मी इथं स्टार मार्क केलेला आहे, या 3640 जागा ज्या आहेत मित्र हो त्या ओपन कॉम्पिटिशन साठी आहेत. म्हणजे याच्यात सर्व जातीचे शिक्षक उमेदवार येतात, त्यांची निवड गुणवत्तेनुसार होते, हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. मग आता मी आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला ओपन कॉम्पिटिशनचा कट ऑफ फॉर्म्युल्यानुसार काढून देतो. कारण आतापर्यंत मी काय केलं, टेबलमध्ये डायरेक्ट तो कट ऑफ लिहिला. आता तुम्हाला काय वाटत असेल की हे काय अंदाजे लिहितात काय, 112 लिहायला काय लागते, 120 लिहायला काय लागते, 115 लिहायला काय लागते, यांनी टाईप करून दिलं सील, असं तुम्हाला वाटते. मग तुमचा विश्वास बसावा. ही पद्धत आहे, मॅथमॅटिकल एक मेथड आहे. आणि ज्यांचं आता माझं मॅथमॅटिक्स होत आहे, मी ज्युनियर लेक्चरर होतो, रिटायर झालेला आहे. त्यामुळे या मॅथमॅटिक्सचं थोडस हे असल्यामुळे मला याच्यात फार इंटरेस्ट आहे थोडासा. म्हणजे हे कॅल्क्युलेशन्स काढून नियर अबाउट करेक्ट येते, पण एवढं तुम्हाला मी बरेचदा म्हणजे सांगतोय याविषयी. कारण याचे उदाहरणं सुद्धा आपल्याला भरपूर देता येतात. मी बरेचदा एक उदाहरण देतो, तुमचा थोडासा वेळ घेतो. एक उदाहरण असं आहे की समजा एखाद्या गावामध्ये गेलो आपण, स्टँडवर उभं असलो आणि तिथे जर पाण्याची टाकी उभी आहे आणि त्या पाण्याच्या टाकीवर अशी क्षमता लिहिली असते 15 लाख लिटर. मग आता ते पाणी काय त्यांना लिटरनं मोजलं काय? नाही मित्र. तिथं काय केलं, मॅथमॅटिक्सचा वापर करून अगोदर व्हॉल्यूम फिक्स केली. व्हॉल्यूम वरून त्या टाकीची साईज, म्हणजे ते कोणती सर्क्युलर पाहिजे की रेक्टँग्युलर पाहिजे ते फिक्स केलं. त्याच्यानंतर त्याचे डायमेन्शन्स काढले, त्या डायमेन्शन वरून ते टाकीचं बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावर त्याची क्षमता लिहिलेली आहे. म्हणजे तिथं मॅथमॅटिक्सचा वापर केलेला आहे, असं माझं तुम्हाला सांगणं आहे. म्हणून इथं सुद्धा आपण गणिताचा वापर करतो. गणितामध्ये असे बरेचसे फॉर्म्युले आहेत की त्याच्या सहाय्याने आपल्याला ह्या गोष्टी काढता येतात. चला तर मूळ मुद्द्यावर येतो. ओपन कॉम्पिटिशनचा कट ऑफ काढायचा आहे मला. बाकीच्या असंही मी नंतर तुम्हाला काढून देईल, पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ओपन कॉम्पिटिशनचा कट ऑफ काढून देतो 3640. मग याच्यावरून इथं फिगर आहेच, तुम्ही तुमचा सुद्धा कट ऑफ काढू शकता. तुमच्या प्रवर्गाचा कट ऑफ काय राहील ते तुम्हाला काढता येईल. पण आता ओपन कॉम्पिटिशनच्या जागा आपल्या आता इथंच बघितलं आपण 3640 आहे. पण आता 3640 आहेत, तर सध्या त्या परिस्थितीमध्ये जे काही सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे, म्हणजे स्वप्रमाणपत्र केलेल्या उमेदवारांची संख्या मी काढलेली आहे, तर ती जवळपास 1,70,000 प्लस आहे. म्हणजे काहीतरी 100-150 ते प्लस असेल. पण मी तो आकडा नियर अबाउट 1,70,000 घेतलेला आहे. म्हणून इथे मी दिलेलं आहे टोटल नंबर ऑफ सेल्फ सर्टिफिकेशन कॅन्डिडेट्स 1,70,000
आपल्या शिक्षक उमेदवारांनी सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे आणि या 1,70,000 पैकी 13,000 जागांमध्ये त्यांची निवड होणार आहे. आता 1,70,000 पैकी जो काही कट ऑफ राहणार आहे ओपन कॉम्पिटिशनचा तो आपल्याला काढायचा आहे. ओपन कॉम्पिटिशनच्या जागा किती आहेत ते पाहिजे, स्टार मार्क केलेला आहे 3,640 जागा. मग सर्वात अगोदर आपल्याला टेप फर्स्ट याच्या 3 स्टेप आहेत. तर त्याच्यामधली मी पहिली स्टेप इथं घेतोय. आपल्याला पर्सेंटाईल काढायचं. आता आपण पर्सेंटाईल काढू. मग पर्सेंटाईल्स काय काढायचंय आपल्याला, की 1,70,000 म्हणजे जे काही 3,640 उमेदवारांची निवड होणार आहे ते किती पैकी होणार आहे, तर 1,70,000 पैकी होणार आहे. तर 100 पैकी किती, तर त्याचं आपल्याला पर्सेंटाईल्स काढावं लागणार आहे. तर मग मी इथं घेतलंय बघा, पर्सेंटाईल्स काढण्यासाठी काय केलं मी, 3,640 हे बघा इथं आहे 3,640 ओपन कॉम्पिटिशनचे जे काही उमेदवार आहेत ते घेतले मी. तुम्ही जर समजा ओबीसीचे घ्यायचे असतील इथं, तर वरच्या टेबल मधून तुम्ही ओबीसीचे घेऊ शकता. तुम्ही जर एसबीसी मध्ये असाल तर एसबीसीचे घ्या वरच्या टेबल मधून. तुम्ही जर एसबीसी असाल तर एसबीसी साठी इथंच आहे 260 उमेदवार तुम्हाला इथं घ्यावं लागतील. त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला त्याचं कॅल्क्युलेशन काढता येते. फक्त ही फिगर याच्यामध्ये चेंज होते. बाकीच्या फिगर बऱ्याचशा सारख्या राहतात. पुढे पुढे कॅल्क्युलेशन आपण करत जायचं. मग आज काय करतोय आपण, ओपन कॉम्पिटिशनचा कट ऑफ काढतोय. किती राहील, आता जी भरती होणार आहे म्हणजे या 26 मध्ये, त्या भरतीमध्ये जे काही शिक्षक उमेदवारांचं निवड होणार आहे त्या निवड यादीमध्ये कोणत्या कट ऑफचे शिक्षक उमेदवार नियर अबाउट येतील. नियर अबाउट हा शब्द वापरतो, इक्वल्स टू नाही वापरत. हा मॅथमॅटिक्स मधला फरक लक्षात घ्यायचा आहे आपल्याला. तर 1,70,000 शिक्षक उमेदवारांनी सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे आणि ओपन कॉम्पिटिशन मध्ये आलेले उमेदवार आहेत 3,640. किती पैकी, 13,000 पैकी. तर इथे लिहिलं मी 3,640 भागेला 1,70,000 घेतले आणि गुणीला 100 करायचं आहे मला, म्हणजे याचं पर्सेंटाईल्स करायचं आहे. जर तुम्ही याचा भागाकार केला कॅल्क्युलेटरवर, 3,06,040 भागेला 1,70,000 केलं आणि त्याला गुणीला 100 केलं तर हे 2.14% येते. म्हणजे याचं जे पर्सेंटाईल आलेलं आहे ते आलेलं आहे 2.14. हे लक्षात घ्या तुम्ही. आता 2.14% जे आहे ना, याचा टॉप काढायचा आहे. मग याचा टॉप काढू आपण आता. मग इथं काढायचं आहे टॉप ऑफ 2.14%. टॉप ऑफ 2.14% हा कसा काढायचा, तर एक झेड टेबल येतो, त्या झेड टेबलच्या सहाय्याने तुम्हाला याला काढता येते. हा झेड टेबल तुम्ही जर गुगलवर जरी टाकलं आणि त्याला डाउनलोड केलं तर जसा तुम्ही लॉगरिथमचा टेबल वापरलेला आहे तसा हा झेड टेबल आपल्याला वापरता येते. मग आता झेड टेबल मध्ये वापरून याचं पर्सेंटाइल्स काढायचंय पुन्हा. म्हणजे झेड टेबलच्या सहाय्याने आता आपल्याला काय करायचंय, पुन्हा या 2.14%चं पर्सेंटाईल काढायचं, हे लक्षात घ्या. कशाच्या सहाय्याने, पुन्हा एकदा सांगतो मी, झेड टेबलच्या. थोडासा व्हिडिओची लेंथ वाढेल, नाईलाज आहे, फक्त आपल्या अंडरस्टँडिंग साठी, कारण तुम्हाला सुद्धा हे कृत्य करता आलं पाहिजे. एवढीच ही जर कृती तुम्ही केली तर तुम्ही तुमचा वैयक्तिकही कट ऑफ काढू शकता, एवढं मी तुम्हाला सांगतोय. तुमच्या गुणाच्या आधारे तुम्हाला ते करता येईल. आणि मी एका नंतरच्या व्हिडिओमध्ये ते सुद्धा तुम्हाला एखादं उदाहरण देऊन सांगेल की आपला स्वतःचा कट ऑफ कसा काढतात. आज आपण प्रवर्गाचा कट ऑफ काढतोय, सध्या आपण ओपन कॉम्पिटिशनचा कट ऑफ काढतोय. मग आता काय करायचं, स्टेप 2 मध्ये टॉप 2.14. 2.14% कसं काढलं हे समजलं ना. हे ओपन कॉम्पिटिशनचे उमेदवार घेतले 3,640, त्याला भागीला जितक्या उमेदवारांनी सेल्फ सर्टिफिकेशन केलं आणि त्याला आपण भागलं म्हणजे 1,70,000 आणि त्याला गुणला केला आपण 100. त्याचं जे कॅल्क्युलेशन झालं ते आलं 2.14%. स्वतः तयार केला, म्हणजे एक माझी हे स्वतःची एक वैयक्तिक मेथड आहे. या मेथडनी मी तुम्हाला हे सांगतोय. मग आता टॉप 2.14% काढायचं आहे आपल्याला. टॉप 2.14% काढण्यासाठी झेड टेबलचा वापर करायचा आहे. झेड टेबलचा वापर कसा करायचा आपल्याला, तर 2.1 हा आपल्याला 0.04 मध्ये पाहायचा आहे. 2.1 हा आपल्याला 0.04 मध्ये. आणि तसं नसेल तुम्हाला करायचं तर सरळ सरळ याचं पर्सेंटेज मध्ये, जर समजा पर्सेंटाईल्स मध्ये कन्व्हर्शन करायचं असेल तर याला काय करायचं, 100 मधून मायनस करायचं. 100 मधून जर मायनस केलं या सेकंडवारीला तर याचं येते 97.86, म्हणजे 100 वजा 2.14 करा.
हे ते 97.86 आणि नंतर मग तुम्ही रिव्हर्स सुद्धा झेड टेबल पाहू शकता. रिव्हर्सही आपल्याला त्याला पाहायचं आहे, म्हणजे उलट पाहायचं म्हणतात. समजा हे जर 97.86 त्यात नसेल तर आपल्याला काय करावं लागेल, त्याला 97.86च्या जवळचा आकडा घ्यावा लागेल झेड टेबल. हा थोडासा समजून घ्या, फार काही असं किचकट नाहीये. मी वारंवार तुम्हाला सांगतोय. काय करायचं, हे 2.14 आलं पर्सेंट आलं की नाही, याला 100 मधून कॅल्क्युलेटरनं वजा करा, म्हणजे 100 वजा 2.14 करा. तुम्ही जर 100 वजा 2.14 केलं तर हे ते 97.86% आहे. मग आता झेड टेबल मध्ये जायचंय आपल्याला. आता झेड टेबल उलटा वाचायचा आहे. याच्या अगोदर तो सारखा होता, आता काय करायचं, उलटा वाचायचा. उलटा वाचायसाठी काय करायचं, 97.86% जवळ झेड मध्ये कोणता आकडा आहे तो बघायचा. 97.86 याच्या जवळ झेड टेबल मध्ये कुठला आकडा येते तो बघायचा. मग आता हा तिथं कसं आहे माहिती का, इथं 97.86 आहे, तिथं 0.9786 असेल. 97-86 असं लक्षात ठेवा. 97-86च्या जवळ कोणता आकडा आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता मी तुमच्या या स्क्रीनवर झेड टेबल शेअर करतो बघा. झेड टेबल शेअर करतो. झेड टेबल सुद्धा पाहून घ्या. म्हणजे प्रत्येक ठिकाणी हा आहे झेड टेबल. या पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला झेड दिसणार आहे. याचे इकडे जे आहेत हे फिगर दिसतात, पर्सेंटेजचे फिगर आहेत. मग आता आपलं 97-86 आहे. 97-86 म्हणजे 0.9786 पाहायचा आहे तुम्हाला याच्यात. आता 0.9786 हा आकडा कुठं दिसते पाहू आपण. तो नसेल तर त्याच्या जवळचा आकडा आपल्याला पाहायचा आहे. आपण आलो इथं बघा, ही 97ची सिरीज आहे, हे इथं आहे. मग 97 इथं किती आलं आहे, 97-72 आहे. आपल्याला 97-86 पाहिजे, 97-77 आहे, 97-83 आहे आणि 97-88 आहे. बरोबर आहे. आपण 97-83 घेऊ जवळचा आकडा. 97-86 आपला, आपण घेतला 97-83. बघा हा माझा इथं क्रशर आहे, हा 97-86 आहे. हा कुठं आला इकडे झेड मध्ये, तर 2.0. आणि वर या कॉलम मध्ये याचा आकडा कोणता आहे ते बघायचा. इथं 2.0 लक्षात ठेवा, हा इथं आलेला आहे 2.0. आणि आता मी याला वर आकडा पाहू, वर आकडा कोणता येतो, याच्या कॉलम मधला आकडा आपल्याला घ्यायचा आहे. हा आहे 0.02, म्हणजे 2.02 आलेला आहे. 2.02 म्हणजे टॉप काढला आपण त्याचा 2.02. पुन्हा आता मी माझ्या पेजवर जातोय, 2.02 आलेला आहे पहा. तर या पेजवर आलो आपण आता, 2.02. हे पण 2.02 आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता तुमचे मार्क्स काढायचे आहेत, म्हणजे टॅटचे मार्क्स, म्हणजे आता कट ऑफ काढायचं. आता येईल कट ऑफ. हा 2.02 झेड टेबलचा वापर केला आपण. पुन्हा एकदा सांगतोय मी तुम्हाला, हा 97-86 आपण त्या झेड टेबल मध्ये लेफ्ट साइडला झेडचा आकडा घेतला, तो पूर्णांक येते, वर आला तो 0.2 मध्ये कॉलम मध्ये. लेफ्ट साइडला बघायचं त्याला रो मध्ये, आडव्या याच्यामध्ये, तर तो आला 2.02. त्याच्यानंतर आता आपल्याला मार्क्स काढायचे आहेत. आता तुम्हाला मार्क्स काढून दाखवतो, म्हणजे त्याचा कट ऑफ काढून दाखवतो मी. ओपन कॉम्पिटिशनचा कट ऑफ काय येणार बघा. मार्क इज इक्वल्स टू 98 म्हणजे हा जो मागची भरती झाली त्याचा एसडी घेतलेला आहे मी, याला सॉरी मीन घेतलेला आहे, मीन. तर याला सुद्धा जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत सायन्स वाले आहेत, तर 12वी सायन्स मध्ये प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन नावाचं एक चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये हे सगळं दिलेलं आहे. तर हा मागच्या भरतीचा मी काय काढलाय, मीन काढलेला आहे, तो आला 98 प्लस हा आला 2.02. आता काढलेला आहे आपण टॉप, हा 2.02 गुणिला मागच्या भरतीचा आपण इथं एसडी काढलेला आहे, स्टँडर्ड डिव्हिएशन ते 12 आलेलं आहे, ते इथं मी 12 टाकलेलं. आता याला सॉल्व्ह करायचं आणि याचं ऍडिशन करायचं. 98 ऍज इट इज म्हणजे याला जसंच्या तसंच लिहू, प्लस आता या 12 आणि या 2.02 ला कॅल्क्युलेटरवर मल्टिप्लाय करा तुम्ही, तर हे आलेलं आहे 24.24 याचा गुणाकार. त्यानंतर 98 अधिक 24.24 याची जर बेरीज केली आपण ते 122.24 येते. आणि याला राऊंड फिगर मध्ये जर तुम्ही केलं तर हा होते 123. काय होते, 123. म्हणजे तुमचा ओपन कॉम्पिटिशनचा टॅटचा कट ऑफ
200 पैकी 122 ते 123 या नवीन शिक्षक भरतीमध्ये राहू शकते. हा मित्र मी ओपन कॉम्पिटिशनचा कट ऑफ काढलेला आहे. तो 123 प्लस राहील. जे 122 ते 123 कमीत कमी 122 पण 100 म्हणजे 2 फिगर आलेले आहेत. 122 त्याला जर समजा आपण राउंड अप केलं तर तो 122 होते आणि त्याला जर आपण पुढच्या स्टेजवर नेलं तर 123 होते. 2 पैकी एक म्हणजे 122 प्लस राहील किंवा 123 प्लस राहील. याच्या वरचे जे सगळे उमेदवार आहेत ते ओपन कॉम्पिटिशन मध्ये सिलेक्ट होणार आहेत. हा त्याचा कट ऑफ आपण काढलेला आहे. मागचा जो डेटा आहे त्या मागच्या भरतीच्या डेटा जो आहे तो आपण संकलित केला. त्याच्यावरून त्याचा मीन आणि एसडी काढला. हा 98 मीन आहे एवढं लक्षात घ्या. मी पुन्हा एकदा सांगतो, हा मीन आहे आणि हा एसडी आहे. परंतु तुम्हाला ते हे मी इथं सेटअप करून दिलेलं आहे. फक्त तुम्हाला इतकी फिगर चेंज केली तुम्ही. इथं ओबीसीची घ्या, एससीची घ्या, एसटीची घ्या. तुम्ही जर अशा प्रकारे कॅल्क्युलेशन केलं आणि झेड ट्रान्सफॉर्म टेबलचा जर आपण वापर केला तर आपला कट ऑफ आपल्याला परफेक्ट काढता येतो. एवढं बाकी निश्चित. मी आज ओपन कॉम्पिटिशन हा या प्रवर्गाचा तुम्हाला कट ऑफ काढून दिलेला आहे. तो याच्या अगोदर सुद्धा टेबल मध्ये दिलेला होता आणि बरेचसे आपले शिक्षक उमेदवार कमेंट्स करायची काही करतात. मित्र अभ्यास हा करावाच लागते तुम्हालाही. आणि असं म्हणतात की शिक्षण प्रक्रिया काय आहे तर जीवनभर चालणारी प्रक्रिया आहे. जीवनभर शिकावं लागते आपल्याला आणि तरीही पूर्ण आपलं शिक्षण होत नाही, ते अधुरच राहत. म्हणून आपण ज्या पेशामध्ये येतो त्या पेशामध्ये संयम फार आवश्यक आहे. मला मी आवर्जून सांगणार आहे. कारण तुम्हाला मॅनेजमेंटच्या हाताखाली किंवा जिल्हा परिषद मध्ये असेल तर तुमचे मुख्याध्यापक असतात, तिथलं प्रधानाध्यापक असतात, त्याच्यानंतर बीईओ असतात, ईओ असतात. या सगळ्या व्यक्तीच्या हाताखालून तुम्हाला जावं लागते आणि यावेळेस फार संयमानं जीवन जगावं लागतं. कारण असं म्हणतात नोकरी मिळणं सोपं आहे, नोकरी टिकवणं कठीण आहे. हे तुमचं निवड यादीमध्ये नाव येणं हे टॅटच्या गुणवत्तेवरून फार सोपं आहे. पण ते एकदा तुम्हाला निवड यादीमध्ये नाव आल्यानंतर तुम्हाला जेव्हा जॉईन व्हायला गेलं तिथं वर्क करावं लागेल, ते वर्क मी फार कठीण आहे. म्हणून नोकरी टिकवणं कठीण आहे आणि नोकरी जर तुम्हाला टिकवायची असेल तर तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फाचा खडा पाहिजे. फार लवकर आपण रिॲक्ट होतो. हे मी तुम्हाला अनुभवातून सांगतोय. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ओपन कॉम्पिटिशन्स या प्रवर्गाचा कट ऑफ काढून दिलेला आहे. मला जर आणखी काही असं वाटत असेल की आम्हाला या प्रवर्गाचा आहे, तुम्ही अवश्य कमेंट्स मध्ये टाका. मी त्याही प्रवर्गाचा कट ऑफ काढून देईल. तुमचा इंडिव्हिज्युअल कट ऑफ कसा काढायचा त्याची सुद्धा एक मेथड आहे, थोडीशी लांब आहे. त्याला थोडस मी शॉर्ट करायचे प्रयत्न करतोय. ते सुद्धा आपण चर्चेला घेऊ. कारण कसं आहे, शेवटी ज्ञान हे चर्चेने वाढते. तुमच्यासोबत चर्चा केली, तुम्ही काही कमेंट्स करता, माझ्या चुका दुरुस्त करता, मला आनंद आहे. कारण चूक आनंदानं स्वीकारली पाहिजे. या तत्वाचं या तत्वाचं मी पालन करतोय. तर ठीक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ओपन कॉम्पिटिशनचा जो काय तो कट ऑफ काढलेला आहे आणि आता आजच्या या चर्चेला मी पूर्णविराम देतो. पुनश्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्रांनो.